तीन रंग, 24 ताऱ्यांचं एक चक्र आणि करोडो भारतीयांचं धडधडणारं हृदय म्हणजेच आपला तिरंगा. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या राष्ट्रध्वजासमोर आज 140 कोटी भारतीय अभिमानाने झुकतात, तो तिरंगा एका रात्रीत बनलेलाच नाही. या तीन रंगांच्या मागे लपला आहे एक रक्तरंजित इतिहास, कित्येक क्रांतिकारांचे बलिदान आणि अनेक रंजक गोष्टी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या तिरंगा ध्वजाचा थक्क करणारा इतिहास. परदेशात पहिल्यांदा ध्वज कुणी फडकवला, त्याची अनोखी रचना आणि प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच पाहिजे असे नियम. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय आहे. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो तसेच सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेच आपला तिरंगा हा भारताची अस्मिता, एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजाला आजचे हे तीन रंगांचे आणि मधोमध निळ्या रंगांचे अशोक चक्र असलेले रूप मिळण्यामागे एक मोठा आणि प्रेरणादायी इतिहास आहे. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सेनानी पिंगळी व्यंकय्या यांनी केली होती. त्यांनी भारताच्या भावना आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करेल अशा ध्वजाचे स्वरूप तयार केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सादर केलेल्या ध्वजात सुरुवातीला लाल आणि हिरवा असे दोनच रंग होते, जे मुख्य धर्मांचे प्रतिनिधित्व करत होते. पुढे महात्मा गांधींच्या सूचनेनुसार शांतता आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून त्यात पांढरा रंग समाविष्ट करण्यात आला. तसेच देशाच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा जोडण्यात आला. नंतर अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडीनंतर 22 जुलै 1947 रोजी आयोजित भारतीय संविधान सभेच्या बैठकीत सध्याचा तिरंगा अधिकृतपणे भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. चरख्याऐवजी सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील सिंह मुद्रेवर असलेले 24 ताऱ्यांचे अशोक चक्र या ध्वजात समाविष्ट करण्यात आले, जे अखंड प्रगती आणि धर्माचे चक्र दर्शवते. भारताचा पहिला ध्वज फडकवण्याचा इतिहासही तितकाच रंजक आणि ऐतिहासिक आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारशी बागान चौकात पहिला बिगर अधिकृत राष्ट्रध्वज फडकवला गेला होता. या ध्वजात हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे 3 आडवे पट्टे होते. यानंतर भारताबाहेर परदेशी भूमीवर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान थोर क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा यांना मिळाला. त्यांनी 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज फडकवून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची हाक जगाला दिली होती. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा अधिकृत तिरंगा पूर्ण अभिमानाने फडकवला गेला, ज्यामुळे करोडो भारतीयांचे स्वप्न साकार झाले. तिरंग्यातील तिन्ही रंग आणि अशोक चक्र भारताची महान संस्कृती, तत्वज्ञान आणि ध्येय दर्शवतात. ध्वजातील सर्वात वरचा केशरी रंग हा साहस, त्याग, शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे, जो देशवासियांना देश सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची प्रेरणा देतो. मधोमध असणारा पांढरा रंग हा सत्य, शांतता, अहिंसा, पवित्रता आणि विचारांमधील शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. सर्वात खालचा हिरवा रंग हा भारताची समृद्धी, विश्वास आणि सुजलाम सुफलाम शेतीचे प्रतीक आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी असलेले गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र हे 24 ताऱ्यांचे असून ते 24 तास प्रगतीचा मार्ग दाखवते आणि हे चक्र सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देते. राष्ट्रध्वजाची रचना आणि मोजमाप अत्यंत तंतोतंत आणि नियमानुसार निश्चित केलेले आहे. भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा आकार नेहमी आयताकृती असणं बंधनकारक आहे. ध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण 3:2 असंच असलं पाहिजे. म्हणजे ध्वज जितका रुंद असेल त्याच्या 1.5 त्याची लांबी असावी. ध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा असे तिन्ही पट्टे समान रुंदीचे आणि समान आकाराचे असावेत. तसेच अशोक चक्र हे पांढऱ्या पट्ट्याच्या तंतोतंत मध्यभागी असावे आणि त्याचा आकार पांढऱ्या पट्ट्याच्या रुंदीला सुसंगत असावा. या मोजमापांमध्ये कोणताही बदल करणं बेकायदेशीर मानलं जातं. राष्ट्रध्वजाचा मान आणि सन्मान जपणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे. यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 लागू करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार राष्ट्रध्वज नेहमी सन्मानाने आणि स्वच्छ स्थितीतच फडकवला पाहिजे. फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला ध्वज फडकवण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श करणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारची जाहिरात, वस्त्र, पोशाख किंवा सजावटीचे साधन म्हणून करता येणार नाही. कोणत्याही इतर ध्वजाची उंची किंवा स्थान राष्ट्रध्वजापेक्षा वर किंवा त्याच्या बरोबरीने असू शकत नाही. राष्ट्रध्वज नेहमी सर्वात उंच स्थानावर असावा.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या प्रसंगी राष्ट्रध्वज फडकवताना केशरी रंग नेहमी वरच्या बाजूला असावा. राष्ट्रीय शोकाच्या वेळी केवळ ध्वज अर्ध्यावर झुकवला जातो. ध्वजाचा कोणताही अनादर होणार नाही अशा प्रकारे तो सन्मानाने जपून ठेवणे हे देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करण्याचं प्रतीक आहे. तुम्हाला तिरंग्याची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सरळ सोपवला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.